नारायण नारायण भगवान सूर्य म्हणतात क्षीर सागरामध्ये भगवान विष्णू शेषावरती शयन करत महाराज। या पाताळामध्ये सर्वत्र जल आहे, सर्वत्र पाणी आहे आणि पाण्यामध्ये माझे भगवान विष्णू झोपलेले। नारायण 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 मला सर्व जलमय आणि त्या जलामध्ये केवळ एक माझे भगवान विष्णू, ज्या ठिकाणी जलचर नाही, खलचर नाही, केवळ माझे भगवान विष्णू आणि क्षीरसागरामध्ये अति शांत अवस्थेमध्ये, शांत मुद्रेमध्ये झोपले। त्या भगवान विष्णूच्या नाभीमधनं एक दिव्य कमळ प्रगट झालं आणि ज्यावेळी ते कमळ प्रगट झालं, त्या कमळापासून एक सुंदर पुत्र प्रगट झाला ज्याचं नाव ब्रह्माजी। ज्यावेळी ब्रह्माजीचं प्रागट्यकरण झालं, ब्रह्माजी ब्रह्माजी लवकर इकडे या, तेज काढे, चलो ब्रह्मा। नारायण शयन करणारे त्या भगवान विष्णूच्या नाभीमधनं एक दिव्य कमळ प्रगट झालं आणि त्या दिव्य कमळापासून ब्रह्माजीचं प्रागट्यकरण झालं। ज्या ब्रह्माजीची सर्व दाढी सफेद आहे, सर्व केश डोक्यावरचे सफेद आहे, ब्रह्माजी हातामध्ये कमंडलू आहे, गळ्यामध्ये माळा आहे, असे ब्रह्माजी भगवान विष्णूच्या नाभीमधनं प्रगट झाले आणि भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, शयन करणाऱ्या भगवान विष्णूच्या कानामधनं दोन दैत्य प्रगट झाले। एकाचं नाव महाराज ब्रह्माजी नाभीतनं प्रगट झाले। ब्रह्माजी कुठून प्रगट झाले? नाभीतनं एक कमळ, त्या कमळापासून ब्रह्माजी आणि म्हणले शयन करणाऱ्या भगवान विष्णूच्या दोन्ही कानामधून दोन दैत्य प्रगट झाले। एक मधु आणि ज्यावेळी महाराज मधु नावाचा दैत्य प्रगट झाला, त्यावेळी तो एवढा बलशाली दैत्य महाराज त्यांनी ब्रह्माजीला पाहिलं आणि ब्रह्माजीला ललकारू लागला, ए ब्रह्माजी मला मधु दैत्य म्हणतात, मधु या पृथ्वीचा मी राजा आहे। आणि त्यावेळी त्या कमळावर बसलेल्या त्या ब्रह्माजीला म्हणू लागला, तू कोण आहे? महाराज ब्रह्माजीने मधुला पाहिल्यानंतर घाबरले आणि घाबरलेले ब्रह्माजी विचार करू लागले, हा बलशाली राक्षस मला समाप्त करणार नाही ना, म्हणून महाराज प्राण वाचवण्याकरता पळू लागले। त्यावेळी हा मधु नावाचा दैत्य महाराज ब्रह्माजी मागे पळू लागले। घाबरलेले ब्रह्माजी प्राण वाचवण्याकरता पळू लागले आणि ज्यावेळी महाराज ब्रह्माजी पळू लागले त्यावेळी मधु दैत्य
ब्रह्माजीच्या पाठीमागे पळू लागला. बरा शक्तिशाली तो दैत्य ज्यावेळी पाहिला त्यावेळी ब्रह्माजी विचार करू लागले, आता काय करावं. जोपर्यंत मी भगवान विष्णूला शरण जात नाही तोपर्यंत माझं संकट कोणी दूर करणार नाही. म्हणून तेच ब्रह्माजी पळत पळत विष्णूकडे निघाले. मधु नावाचा दैत्य महाराज ब्रह्माजी पाठीमागे पळू लागला. ब्रह्माजी पळत पळत भगवान विष्णूकडे आले आणि क्षीरसागरामध्ये शयन करणाऱ्या त्या भगवान विष्णूला उठवू लागले. विष्णूला प्रार्थना करू लागले, लवकरात लवकर उठा, आज माझे प्राण संकटामध्ये. हे जगतपित्या पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण. मधुसूदना नारायण, उदना नारायण, मधुसूदना नारायण, मधुसूदना नारायण, मधुसूदना नारायण, हे मधुसूदना नारायण, मधुसूदना नारायण, नारायण, पद्मनाभ नारायण, पद्मनाभ नारायण. महाराज हा मधु नावाचा दैत्य ज्यावेळी ब्रह्माजी मागे पळू लागला त्यावेळी या मधु नावाच्या दैत्याचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं कैटब. महाराज या मधु नावाच्या दैत्याने आपल्या भावाला आवाज दिला, ए कैटबा, कैटबा, ए कैटबा. आणि त्याच वेळी महाराज कैटब नावाचा दैत्य अति शक्तिशाली हातामध्ये शस्त्र घेऊन महाराज मोठ्या मोठ्याने ललकारू लागला. मला मधुदैत्य म्हणतात, मधुदैत्य. मी या त्रैलोक्याचा राजा आहे. ही सर्व पृथ्वी म्हणले 14 ब्रह्मांड माझ्या अधीन आहेत. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल. आणि त्याच वेळी कैटबाला आवाज दिला, ए कैटब, आपण दोघं मिळून या संपूर्ण पृथ्वी तलावरती राज्य करायचंय. म्हणले तुला तो दाढीवाला दिसतोय का. म्हणले त्या दाढीवाल्याला आपल्याला समाप्त करायचंय. आणि त्याच वेळी मधु कैटब त्या दाढीवाल्या ब्रह्माजीला समाप्त करण्याकरता दोघे जण निघाले. महाराज त्याच वेळी ब्रह्माजी घाबरले आणि घाबरलेले ब्रह्माजी भगवान विष्णूला म्हणू लागले, उठा, आज माझे प्राण संकटामध्ये आहेत. त्याच वेळी भगवान विष्णू उठले आणि ब्रह्माजीने हात जोडले, म्हणले, पिताश्री, आज माझे प्राण संकटामध्ये आहेत, तुम्ही माझी रक्षा करा. आणि त्याच वेळी महाराज भगवान विष्णू मधु कैटबाचा उद्धार करण्याकरता निघाले. आणि महाराज एकटे भगवान विष्णू त्या मधु कैटबाबरोबर युद्ध करतात. ज्यावेळी भगवान विष्णूला पाहिलं त्यावेळी कैटबाने ललकारलं, अरे मला कैटब म्हणतात, कैटब. महाराज मधु म्हणू लागला, मला मधु म्हणतात, मधु दैत्य. अरे म्हणे तू माझ्या समोर युद्ध करण्याकरता आला. आणि महाराज त्याच वेळी भगवान विष्णूने कैटबाच्या हातातलं शस्त्र घेतलं आणि कैटबाच्या हातातलं शस्त्र घेतल्यानंतर महाराज भगवान विष्णूने आपलं दिव्य सुदर्शन चक्र गरगर फिरवलं. महाराज आकाशामध्ये दिव्य सुदर्शन चक्र फेकलं. महाराज कैटबाने दिव्य सुदर्शन फेकल्यानंतर पुन्हा महाराज ललकारू लागला आणि पुन्हा ललकारू लागल्यानंतर अतिशक्तीने पुन्हा उठला आणि पुन्हा
गदा हातामध्ये घेऊन भगवान विष्णूवरती प्रहार करण्याकरता धावला आणि महाराज भगवान विष्णूने दैत्यावरती प्रहार केला. महाराज भगवान विष्णूला हा दैत्य महाराज भगवान विष्णू मधुदैत्यावरती प्रहार करतात. मधुदैत्य जमिनीवरती पडतो आणि पुन्हा महाराज देवीची आराधना करतो आणि देवीची आराधना करून पुन्हा तो दैत्य उठतो आणि भगवान विष्णू बरोबर युद्ध करतो. आणि महाराज त्याच वेळी मधुदैत्य आपल्या भावाला बोलवतो, ए कैटब, हा अतिशय शक्तिशाली आहे, आपण दोघं मिळून याच्या बरोबर युद्ध करू. आणि महाराज मधु कैटब दोघं भगवान विष्णू बरोबर युद्ध करू लागले आणि महाराज 5000 वर्षापर्यंत युद्ध चालू राहिलं. महाराज भगवान विष्णू दोघांवरती प्रहार करतायत. हे दोघं भगवान विष्णूवरती प्रहार करतायत. 5000 वर्षापर्यंत युद्ध चाललं आणि शेवटी भगवान विष्णू थकले आणि भगवान विष्णू मधु कैटबाला हात जोडून म्हणू लागले, अरे तुम्ही दोघं आहात, मी एकटाच आहे, मला थोडी विश्रांती करू द्या. त्यावेळी मधु कैटब म्हणले, तू विश्रांती कर. आणि महाराज विश्रांती कर म्हणल्यानंतर भगवान विष्णू डोळे बंद करून बसले आणि देवीला प्रार्थना करू लागले. म्हणले, हे दोन दैत्य माझ्या हाताने काही केल्या मरत नाहीत. महाराज त्याच वेळी भगवान विष्णूने देवीला प्रार्थना केल्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि प्रसन्न झालेली देवी महाराज भगवान विष्णू समोर प्रगट झाली. अगं अंबाबाई लाडी लाडी ये ग, काग धरी लास राग, धरी लास राग, धरी लास राग, धरी लास राग. अंबाबाई लाडी लाडी ये ग, काग धरी लास राग, काग धरी लास. भगवान विष्णू डोळे बंद करून बसलेले देवीची प्रार्थना करतायत. काली काली महाकाली, काली काली महाकाली, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली कुल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली कुल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली काल भैरव के साथ में, काली काली अमावस की रात में, काली निकली काल भैरव के साथ में. भगवान विष्णू आराम करत असताना डोळे बंद करून महाराज एकांतामध्ये लपून देवीची प्रार्थना करतात. देवी प्रगट झाली आणि महाराज भगवान विष्णू डोळे उघडून पाहत आहेत तर समोर देवी आहे. देवी इकडं तोंड देवी. भगवान विष्णूने देवीला पाहिलं आणि महाराज भगवान विष्णू उठून उभे राहिले, देवीला नमस्कार केला आणि म्हणू लागले, आई माझ्यावर आज एक खूप मोठं संकट आलंय. म्हणले मधु आणि दैत्य नावाचे दोन राक्षस, म्हणले 5000 वर्षापासून मी त्यांच्या बरोबर युद्ध करतोय, काही केल्या मरत नाहीत. त्यावेळी देवीनं सांगितलं, म्हणले मी त्यांना वरदान दिलेलं आहे. म्हणले या पृथ्वी तलावरती, या त्रैलोक्यामध्ये, या ब्रह्मांडामध्ये त्यांना कोणीही मारू शकत नाही.
त्यावेळी भगवान विष्णूने हात जोडले आणि हात जोडलेले भगवान विष्णू म्हणू लागले, जर ते दोन दैत्य मरण पावले नाही तर सर्व पृथ्वी समाप्त होईल. म्हणले काही केल्या त्या दोन दैत्याला मारलं पाहिजे. त्यावेळी देवी म्हणली, चिंता करू नका, आता तुम्ही त्या दोन दैत्याकडे जा आणि त्यांना वरदान मागा की तुम्ही कशाने मरता. महाराज कशाने मरताल असं विचारल्यावर विष्णू म्हणले, आई आता मराव कोणाला वाटतं का म्हणून. मी असं विचारल्यानंतर ते कसं कशाने मरतील कशाने सांगतील. अरे म्हणे विष्णू तू जा आणि त्या मधु कैटभाकडे वरदान माग. त्यावेळी ते वरदान देण्याकरता तयार होतील आणि ज्यावेळी वरदान देण्याकरता तयार होतील त्यावेळी तू त्यांना फक्त एवढंच मागायचं की तुमच्या दोघांचा मृत्यू माझ्या हातून झाला पाहिजे. भगवान विष्णू म्हणले, असं ते वरदान कसं मागतील. देवी म्हणली, मी त्यांची मती फिरवते, मी त्यांची दोघांची बुद्धी फिरवते, तू चिंता करू नको. आणि त्याच वेळी भगवान विष्णू महाराज त्या मधु कैटभाकडे निघाले आणि मधु कैटभाकडे निघाल्यानंतर भगवान विष्णूने दोघांना हात जोडले आणि हात जोडल्यानंतर म्हणू लागले, ए मधु कैटभा, तुम्ही अतिशय बलशाली आहात, मला एक वरदान द्या. महाराज मधु म्हणला, काय वरदान पाहिजे. म्हणले विष्णू म्हणू लागले, मी जे वरदान मागाल ते वरदान देताल. म्हणले हो. म्हणले माझा तुमच्यावर विश्वास नाही. अरे म्हणले मी तुम्हाला दिलेलं वरदान, आम्ही दोघं भाऊ जे वरदान देऊ ते परत माघारी घेणार नाही, दिलेलं वचन मोडणार नाही. त्यावेळी भगवान विष्णू म्हणले, तुमच्या दोघांचं मरण माझ्या हाताने झालं पाहिजे. आणि महाराज हे वचन देऊन बसले. ठीक आहे म्हणले, आम्ही दोघं तुझ्याच हाताने मरू, तुला वचन देतो. परंतु म्हणले आम्हाला सुद्धा एक वचन दे, ज्या ठिकाणी पाणी नसेल तिथं आमचा मृत्यू येईल. आता भगवान विष्णू कुठं होते. क्षीरसागरामध्ये. क्षीरसागरामध्ये सर्व पाणी होतं. या दोन दैत्याने विचार केला, इथं काय कोरडी जागा नाही आणि कोरडी जागा नसल्यामुळे आम्ही काय मरणार नाही. दैत्य हुशार होते आणि मरावं असं कोणालाही वाटत नाही. महाराज वरदान मागितल्यानंतर भगवान विष्णू म्हणले, मी तुम्हाला कोरड्या जागेतच मारल. आणि त्याच वेळी भगवान विष्णूने आपल्या जंगा महाराज जंगेचा विस्तार केला आणि जंगेचा विस्तार केल्यानंतर दोन्ही त्या मधु आणि कैटभ दैत्याला पकडलं आणि मधु कैटभाला आपल्या मांडीवरती घेऊन महाराज मधु कैटभाला भगवान विष्णूने समाप्त केलं. ज्यावेळी आपल्या जंगावरती मधुरा आणि कैटभाला दोन बाजूला घेतलं आणि भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो, या मधु कैटभाला भगवान विष्णूने कोरड्या जागेत समाप्त केलं. मधु कैटभ भगवान विष्णूच्या जंगेवर म्हणजे मांडेवर महाराज दोघांचा मृत्यू झाला. म्हणले ही केवळ आणि केवळ मा दुर्गा मा भवानीची कृपा आहे. सुंदर देवीच्या कृपेनं भगवान विष्णूने मधु कैटभाचा उद्धार केला. एकदा मधु कैटभ आणि विष्णू करता जोरदार टाळ्या. आणि भगवान ब्रह्माजी करता जोरदार टाळ्या. आणि मा काली देवी करता जोरदार टाळ्या. आज या ठिकाणी ब्रह्माजीच्या रूपामध्ये साक्षात आपल्या गावातली का गावातला गवंड गावचे कथाकार काय ना सुनंदा दिदी, ह्या भागवताचार्य सुनंदा दिदी ब्रह्माजी झाल्या. जोरदार टाळ्या. आणि विष्णूच्या रूपामध्ये आपल्याच गावातल्या भक्ती थोरात कीर्तनकार बाळासाहेबरावची कन्या या साक्षात विष्णूच्या रूपामध्ये टाळ्या वाजवा. आणि देवीच्या रूपामध्ये रुपाली ताई
विगे कृपाली करता एकदा जोरदार टाळ्या. आणि कैटपच्या रूपामध्ये प्रगती थोरे टाळ्या वाजवा. आणि मधुदैत्याच्या रूपामध्ये विठ्ठल महाराज चव्हाण त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर देवीच्या कृपेनं भगवान विष्णूने मधु कैटभाचा उद्धार केला. भगवान सुज्जी म्हणतात ऋषींनो, देवीच्या कृपेनं विष्णू आणि ब्रह्माजीचं संकट सुद्धा दूर झालं. अशी ही मा दुर्गा, मा भवानी, मा काली. महाराज सुतांनी शौनकादी ऋषींनी सुतांकडे प्रश्न केला. म्हणले देवीनं कोणाकोणाचं आणखी दुःख दूर केलं, देवीची आराधना केल्यानंतर काय काय मिळालं. म्हणले देवीची आराधना केल्यानंतर व्यासांना सुद्धा पुत्रप्राप्ती झाली. म्हणले कशी प्राप्त झाली पुत्रप्राप्ती कशी झाली, व्यासांनी कशी आराधना केली. त्यावेळी भगवान सुज्जी म्हणू लागले ऋषींनो, व्यासांनी कशी आराधना केली ते आज नाही, उद्या मी 7:30 ते 10:30 या वेळेस सांगल. आता आरती करता सर्वांनी उठून उभे राहायचं. चला.